आणि जवळपास विदर्भाचा याच आठवड्यामध्ये कायापालट होण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं देखील गणित या व्हिडिओमध्ये मांडलं आहे। पण सर्वांना एक विनंती आहे, ज्यांना पटत आहे त्यांनीच व्हिडिओ पाहायला यायचे, अनेकांनी दुर्लक्ष करायचं ही माझी विनंती आहे। आपली परीक्षा अधिकृत नाही, डिग्रीवाले नाहीत आम्ही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण ती सगळी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ठीक आहे। आज आपण पाहतोय आजच्या 22 तारखेला तर अनेक भागांमध्ये वातावरण हे बिघडलेलं आहे। पण काल वातावरणाने भोकरदन, जाफराबाद, कन्नड पट्टा, देऊळगाव राजा पट्टा, सिंदखेड राजा पट्टा घेत जिंतूरमध्ये बऱ्याच गावखेड्यांना तर मंठ्यासह अनेक गावखेड्यांना दिलासा दिलेला आहे। जवळपास 1,500 व्हिडिओ आलेत पावसाचे, काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी बरे। आज पावसाचा कल बऱ्यापैकी 22 तारखेला सर्वांना नाही पण अनेकांना दिलासा देणार आहे। ती भाग म्हणजे लातूर जिल्ह्यातील काही परिसर आहे तर काही बीड जिल्ह्यातला परिसर आहे। त्याचबरोबर हा परिसर आजच्या तारखेला जर बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरचा पुन्हा आज आहे। तर त्याचप्रमाणे आज लातूर, बीड, सोलापूर काही भाग, त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला आज 22 ऑगस्टला तो दिलासा मिळण्याची शक्यता आहे। सर्वांना तो कसा घेईल हे देखील ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगितलेलं आहे, फक्त लक्षपूर्वक ऐका। त्यानंतर परभणी आणि नांदेड, हिंगोली, वाशिम, त्याचबरोबर भोकरदन पट्टे, कन्नड, सिल्लोड पट्टे, वैजापूर पट्टे आणि त्याचबरोबर उत्तरेकडील भागांना, विदर्भाला सुद्धा आज दिलासा मिळतोय। मराठवाडा, विदर्भ हा खास करून हे 2-4 दिवस पावसाच्या रडारवरती राहतोय। सगळ्यात जास्त जोर कुठल्या भागांना राहू शकतो त्या तालुक्याची एक्झॅक्ट माहिती म्हणजे वर्धा जिल्ह्यातील भाग आहे, दक्षिणेकडील हिंगणघाट, पूर्व विभाग, उत्तर भाग सुद्धा आहे। चंद्रपूरला देखील आज मध्यरात्रीपर्यंत दिलासा मिळू शकतो। त्यानंतर भंडारा, नागपूर जिल्ह्याला सातत्य वातावरणाचं कायम असल्यामुळे या भागांना देखील ह्या 2-3 दिवसामध्ये तो फरक पडण्याचा अंदाज आहे। आता थोडं विश्लेषण अजून सविस्तर करण्याचा प्रयत्न करतोय। आज थोडे क्रॉस वारे असतील म्हणजे उत्तरेकडनं दक्षिणेकडे दिवस मावळता 4:30 वाजता किंवा संध्याकाळच्या 5-6 वाजता ढगांची क्रेज जी आहे थोडी उत्तर दक्षिण राहण्याचा अंदाज आहे। आणि काल 2 दिवसामध्ये जी गरमीची भाप झाली त्यामुळे ढगांची स्पीड जरा थोडी कमी राहू शकते आणि दुपारनंतर आलेल्या ढगांमध्ये धारा उतरण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतं। यामध्ये प्रामुख्याने परभणी रडारवरती आहे, छत्रपती संभाजीनगर रडारवरती आहे, बीड जिल्हा देखील रडारवरती आहे पावसाच्या, माजलगाव पट्टे सुद्धा रडारवरती आहे, शिरूर, कासार तालुक्याचा काही भाग रडारवरती आहे, कडाष्टी, माजलसुंबा, लिंबा, गणेश, नांदूरघाट परिसर त्या रडारवरती आहे, अंबाजोगाई, केज, धारूर हा देखील त्या रडारवरती आहे आणि सोलापूरचे दक्षिण उत्तर भाग जे आहेत ते रडारवरती आहे, पश्चिम देखील आहे। पुण्यासह नाशिकच्या काही घाटमाथ्यांना जोर वाढतोय, कोल्हापूरला अनेक ठिकाणी हा जोर वाढण्याची शक्यता राहणार आहे। चंद्रपूर देखील संध्याकाळी उशिरापर्यंत आहे आणि नागपूर आहे। म्हणजे हे झालं 2 दिवसाचा अंदाज आहे, आजची तारीख पकडून धरू नका। आता सरळ सरळ जवळपास आपण हा अंदाज दिलेला आहे 22 ते 26 पर्यंत, पण पुढे 23 तारखेला हिंगोली, वसमत आणि परभणीला अजूनही उद्याच्या दिवशी जोर वाढतोय। आणि महाराष्ट्रामध्ये जर कायापालट होणार असेल आणि ते जर भाग जर आपण लक्षात घेतले तर खूप मोठी गुड न्यूज आहे। पण ती हिम्मत नाही राहिली त्या 15 तारखेच्या अंदाजाने की त्या छातीत ठोकपणे सांगू असं, तर यामध्ये ते होऊ शकतं। मॉडेलनुसार ती पद्धत खूप भारी आहे। तर त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी, नांदेड सह जालना, छत्रपती संभाजीनगर तर धुळे, जळगाव पर्यंत 27 तारीख पूर्ण होताच हे भाग पूर्ण होऊ शकतात अशी पद्धत आहे। काही गावखेड्यांना चांदणभरी पावसापर्यंत देखील मजल जाऊ शकते। आता याच्यामध्ये वारे सुद्धा आहेत, पण त्या वाऱ्यांना गरमीची लेवल पाहता आणि थोडी मागच्या वाऱ्यापेक्षा त्याची स्पीड कमी पाहता हा दिलासा मिळण्याची शक्यता दाट आहे। सर्वाधिक जास्त व्याप्ती म्हणजे पावसाची नाहीये, पण सर्वाधिक जास्त भाग घेण्यासाठी हा विदर्भ मात्र पावसाच्या रडारवरती अनेक जिल्ह्यांना राहू शकतो। हे ह्या 2-3 दिवसाची कंडिशन आहे।
त्यानंतर 28 तारखेला सुद्धा याचा भाग थोडा बीडकडे सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून 5-7 दिवस वातावरण हे पावसाचं आहे, कोरडं राहणार नाहीये, पण याच्यामध्ये आभाळ आणि पावसाचा जोर देखील असणार आहे. आता खरी गंमत अशी आहे की हे जे काही 22, 23, 24, 25 आहे हे पाऊस सुरू करणार आहे. त्यानंतर थोडासा काही 1-2 दिवसाचा थोडा थांबलं तर थांबण्याची शक्यता दिसत नाहीये. पण या ऑगस्टचा शेवट जो आहे तो सर्व शेतकरी सुखावून टाकल्याशिवाय राहणार नाही, अशी मॉडेलकडूनच डिटेल्स पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये सुखाचे दिवस जे आहेत ते ह्याच आठवड्यात राहू शकते. सप्टेंबरची 1 तारीख उजळेपर्यंत महाराष्ट्र सुखवलेला दिसेल असं मॉडेलचे चित्रीकरण आहे. त्यानंतर जसा जसा काल उलटेल तसा तसा हा 29 तारखेला अमरावती नागपूर भागामध्ये पाणी वाढेल अशी पद्धत पाहायला मिळते. आणि वारे सुद्धा सप्टेंबरच्या 1ल्याच तारखेपासून कमी होऊन जातील. हे जे काही वारे आहेत ढगांना पुढे ढकलतात आणि पाऊस थांबण्याचं चित्र दिसत नाहीये. तर अशा प्रकारचे 4 ते 3 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये वातावरण 2 महिने कोरडं राहील असं वक्तव्य सुद्धा डिग्रीवाल्याकडनं झालं होतं. पण त्याच्यात मध्ये पावसानं काल भोकरदन जाफराबादमध्ये एंट्री केली. आज तो मराठवाड्यामध्ये एंट्री करणार आहे असं चित्र स्पष्ट मॉडेलकडनं दिसतंय. कोणत्याही क्षणी बातम्या देखील बदलू शकतात, कारण की शेवटी तो निसर्ग आहे, त्याला पूर्णपणे ठोक भूमिका घेणं देखील चुकीचं राहील. आता बोलूयात आपण आज आणि उद्या सांगितलेल्या पावसाची डिटेल्स कशी राहील. आज 22 आणि उद्याच्या 23 तारखेपर्यंत मराठवाडा विदर्भ हा बऱ्यापैकी सुरुवात होणार आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना देखील सुखाचे दिवस येतीलच. आता अहिल्यानगर, नाशिक क्षेत्र, सांगली, सोलापूर, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर ते मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला देवळा परिसर जो आहे इथे सुरुवात होणार आहे. म्हणजे आज संध्याकाळी म्हणा किंवा दुपारनंतर म्हणा ही सुरुवात होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी सुरुवात होईल. यामधनं अनेक शेतकरी त्या रखरखीत पिकांमधनं त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यातून सुटका होऊ शकते अशी शक्यता आहे. पण एक लक्षात घ्या, ज्यांना आज किंवा उद्या किंवा परवा जरी नाही झाला तर नेमकी माझ्या अंदाजामध्ये पहिली गोष्ट ही असते, जी भावनिक साथ असते, खचून जाऊ नका आणि धीर सोडू नका. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, हे हवामान आहे, हा निसर्ग आहे. डिग्रीवाले असू द्या किंवा कोणी असू द्या, त्यांना हे फिक्स सांगताच येत नाही की हे होणार किंवा नाही होणार. नाही जरी म्हटलं तरी वातावरण दुसऱ्याच दिवशी एंट्री घेतंय हे तुम्हाला आज कळतंय. आणि हो जरी म्हटलं तरी ते वातावरण दुसऱ्याच दिवशी बाकाडी सुद्धा पडू शकतं हे देखील आहे. पण या आठवड्यामध्ये काय पालट होईल असा तो विश्वास देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 2 दिवसामध्ये अनेक भागांच्या शेतकऱ्यांना त्या बखाडी स्वरूपातून बाहेर काढणारा मान्सून प्रभाव टाकत आहे. मित्रांनो, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तेवढाही मोठा गॅप नाही जेवढा वक्तव्य केलं जात आहे. आणि विशेषतः मी पहिल्यापासून सांगत आलो, ज्यांना पटतं त्यांनी बघा, नाही तर सोडून द्या. आता आजची तारीख मराठवाडा विदर्भाला पोषक आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ती बऱ्यापैकी देखील दस्तक देऊ शकते. एवढीच विनंती असेल. आणि सर्वांना विनंती आहे, घाबरले जाऊ नका, काळजी करू नका. उद्या नागपूर जिल्हा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारासह अनेक भागांना दिलासा राहील. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 4-5 दिवसामध्येच सर्व शेतकरी सुखावला जाईल अशी कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त केली जाते. तर अशा प्रकारे आहे. काल कुठे कुठे पाऊस झाला हे देखील कमेंटमध्ये करत चला. खानदेश, विदर्भसह मराठवाड्याला हे 2-4 दिवस खूप फायदेशीर आहेत. ज्या ठिकाणी सोयाबीन अत्यंत सुकते, देवाला एक प्रार्थना असेल त्या सोयाबीनच्या ठिकाणी तू लवकर जा आणि त्या शेतकऱ्यांना सुखी कर. जय शिवराय, धन्यवाद.